नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर बघा, मी जे अपडेट घेऊन आले की बांधकाम योजनेअंतर्गत तुम्ही जर फॉर्म भरलेले असेल, ठीक आहे, आणि ज्यांना भरायचे असेल तुम्ही भरू शकता। सध्या नोंदणी चालू आहे, बांधकाम कामगार योजनेची नोंदणी सध्या चालू आहे। तसंच की बांधकाम योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणते लाभ मिळू शकतात तर मी ते पूर्णपणे सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही नवीन अपडेट आहे, जे काही नवीन काही योजना निघतात, स्कीम निघतात, त्यावर मी नवीन व्हिडिओ टाकतच असते। चला तत्पूर्वी आपण बघूया की बांधकाम कामगारांना कोणकोणता लाभ मिळतो। ठीक आहे, जर तुम्ही बांधकाम कामगारांचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला कोणकोणता लाभ मिळू शकतो। तर बघा, पुढे दिलेले की बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी एक सरकारी योजना आहे। या योजनेत बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या आर्थिक आणि सामाजिक लाभांचा समावेश आहे, जसे की शैक्षणिक सहाय्य, वैद्यकीय मदत, विमा, संरक्षण आणि इतर कल्याणकारी योजना। ठीक आहे, आता ज्या काही तुम्हाला बांधकाम कामगारांचे तुम्ही फॉर्म भरलेले त्याच्यामधून तुम्हाला कोणकोणते ज्या काही योजना आहेत त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। तर खाली बघा दिलेले आहे, तुम्हाला बांधकाम कामगारांना या योजनेत सामील होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे। ठीक आहे, आता तुम्ही जर नोंदणी केलेलीच असेल, ठीक आहे, ज्यांनी केलेली नाही त्यांनी बांधकाम रोजगार योजनेची नोंदणी करून घ्या। बघा तुमच्यासाठी कोणकोणत्या सुविधा आहेत बांधकामगारासाठी। तर बघा, पुढे दिलेले त्यांनी योजनेत 32 पेक्षा जास्त योजनांचा समावेश आहे, ज्यामध्ये शैक्षणिक योजना, विवाह सहाय्य, अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि इतर कल्याणकारी योजनांचा समावेश सुद्धा आहे। पुढे दिलेले की ऑनलाईन नोंदणी, बघा कामगार योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी करता येते। ठीक आहे, तसंच आहे की तुम्हाला स्मार्ट कार्ड सुद्धा मिळतं। नोंदणीकृत कामगारांना स्मार्ट कार्ड देखील दिले जाते, ज्याद्वारे त्यांना विविध योजनांचा लाभ मिळतो। तसंच पुढे सुद्धा दिलेलं आहे की निवृत्तीचे जे वेतन आहे ती पण योजना 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या बांधकाम कामगारांसाठी निवृत्त वेतन योजना देखील आहे। ठीक आहे, ती सुद्धा आहे। पुढे दिलेलं आहे की अधिकृत वेबसाईटला भेट द्या, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। म्हणजे नोंदणी फॉर्म भरा। नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, तो नोंदणी फॉर्म भरा आहे, बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म भरा। आता आवश्यक कागदपत्रे काय काय आहे तर बघा, आवश्यक कागदपत्रे जोडायची, जसे की वयाचा पुरावा, एक कामाचा अनुभव प्रमाणपत्र, रहिवासी तुमचं, आणि तसंच तुमचं ओळखपत्र। ठीक आहे, आयडेंटिटीसाठी। पुढे दिलेले की अर्ज सादर करायचे, भरलेला अर्ज आणि कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावा। याच्यामध्ये दिलेले आहे की पालघर जिल्ह्यातील कामगारांसाठी कामगार उपायुक्त कार्यालय पालघर येथे नोंदणी करता येते। म्हणजे ज्या त्या शहराच्या, ठीक आहे, ज्या त्या शहराच्या कार्यालयामध्ये तुम्ही जिल्ह्यातील कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी तुम्ही करू शकता। अधिक माहितीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा तुमच्या जिल्ह्यातील कामगार उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधा। तुम्हाला जर बांधकाम कामगारांचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तिथे जाऊन नोंदणी करू शकता, जिथे तुमचं जे काय जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता। बघा इथे दिलेली त्यांनी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, त्या वेबसाईटवर जाऊन आपण बघूया काय पुढे बघूया। बघा, बांधकाम योजनेची जी काही नोंदणी आहे, बघा बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 32 प्रकारच्या योजनांचा लाभ या बांधकाम कामगारांना दिला जातो। या योजनेत भांड्याचा सेट आहे, तसंच पेटी आहे, कामगारांच्या मुलांच्या लग्नासाठीचा जो खर्च असतो, तसंच इतर जे भरपूर योजना आहे, ठीक आहे, या बांधकाम कामगारांना मिळतात। या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणी करणे आवश्यक आहे। बघा, आपण तुम्हाला पूर्ण दिलेले निकष आहे, याचा निकष काय काय, बांधकाम कामगारांचा नोंदणीचा जो काही निकष आहे, ठीक आहे, तो सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे। आवश्यक कागदपत्रे काय काय आहे, तसंच की 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार। पुढे दिलेले की मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार। तसंच की आवश्यक कागदपत्रे। पुढं बघा, म्हणजे तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर तुम्हाला कोणकोणती आवश्यक कागदपत्रे पाहिजे। पुढे दिलेले बघा, वयाबाबतचा तुमचा पुरावा, म्हणजेच की आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र, कोणतंही याच्यापैकी कोणतंही एक। अजून पुढे बघा, मागील वर्षात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे तुमचं जे प्रमाणपत्र असतं, ठीक आहे, जे तुमचे मालक असेल, ग्रामसेवक असेल किंवा मनपाचे जे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून तुम्ही जे काही घेतलेलं असेल प्रमाणपत्र ते।
पुढं आहे रहिवासी पुरावा, आधार कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मागील महिन्यांचे वीज बिल, लाईट बिल, ग्रामपंचायतचा दाखला कोणतंही एक चालू शकतं. तसंच आयडेंटिटीसाठी तुमचा फोटोचा जो काही पुरावा म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा मतदान कार्ड आणि एक बँक पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकारातील 3 रंगीत फोटो. आता तुम्ही म्हणाल की बँक पासबुकची कशासाठी गरजेचं? बँक पासबुक हे तुम्हाला तुमच्या खात्यावर पेमेंट येत असतं बांधकाम कामगारांसाठी. त्याची मी जी माहिती आहे ती तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणारच. बघा, नोंदणीकरता फी पण दिली. नोंदणी फी आहे 25 रुपये आणि पुढं सुद्धा दिलेलं आहे की कल्याणकारी योजना जी आहे तुम्हाला सामाजिक सुरक्षा मिळते. याच्यामधून पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी प्रतिपूर्तीसाठी 30,000 रुपये मिळतात. मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना. बघा, 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 2.5 लाख रुपये. ठीक आहे. आणि 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये. 10वी आणि 12वीमध्ये 50 आणि त्याहून अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपये मिळतात. ठीक आहे. म्हणजे हे कुणासाठी आहे? हे जे पूर्ण काही दिलेलं आहे, ठीक आहे, ही पूर्ण माहिती दिलेली आहे. तर ती कुणासाठी आहे तुम्हाला माहिती आहे का? ती पूर्ण आहे जे बांधकाम कामगार आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या पाल्यांसाठी म्हणजेच मुलांसाठी आहे. बघा, तर 11वी ते 12वीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष 10,000 रुपये आहे. पदवी शिक्षणासाठी प्रतिवर्ष 20,000 रुपये आहे. वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष 1 लाख रुपये आणि अभियांत्रिकी पदवीकरिता 60,000 रुपये. शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000 रुपये आणि शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष 25,000 रुपये. तसंच की 2 पल्ल्यांना MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती. ठीक आहे. 2 जे पल्ले त्यांना MSCITचं शिक्षण आहे, ठीक आहे, त्याच्या प्रतिपूर्ती. पुढे दिलेलं आहे की आरोग्यविषयक सुद्धा आहे. नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000 रुपये आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000 रुपये. गंभीर आजाराच्या उपचारार्थ 1 लाख रुपये. एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपयाची मदत दे. ठीक आहे. 75% किंवा कायमची अपंगत्व असल्यास 2 लाख रुपयाची मदत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आरोग्य तपासणी करणे. आर्थिक पुढे सुद्धा दिलेले कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये देतात. कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये. ठीक आहे. अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी 2 लाख रुपये. अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण 2 लाख रुपये. कामगारांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी 10,000 रुपये. वय 50 ते 60. कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांचे विधवा पत्नी 24,000 रुपये 5 वर्षाकरिता दिले जातात. ठीक आहे. बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज करा. बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अधिक पोर्टल हे बघा, हे दिलेली तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी या लिंकवर क्लिक करा. ठीक आहे. BOCW इन या याच्यावर तुम्ही कामगारांची नोंदणी करू शकता. आता ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी करायची आहे त्यांचा आधार नंबर आणि चालू मोबाईल नंबर भरून प्रोसेस टू फॉर्म या बटनावर क्लिक करा. तुम्ही फॉर्म भरू शकता. ही माहिती होती तर आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.